नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रोज आमटी काय करावी हा प्रश्न असतो, पण पातळ तर काहीतरी हवं. तुरीच्या डाळीची आमटी किंवा मुगाच्या डाळीची आमटी रोज नको वाटते. मग आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीची आमटी दाखवते, जी की उडदाच्या डाळीची आमटी, ज्याला घुटं असं म्हणतात. अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्स वापरून तरीही चमचमीत, चटपटीत आणि पौष्टिक अशी ही उडदाच्या डाळीची आमटी किंवा घुट मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपी बघूयात. आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय. त्यासाठी मी एक लोखंडी कढई घेतली. त्यात फक्त पाव चमचा एवढंच आपण तेल घालणार आहे आणि ही छोटी वाटी जी आहे, ह्या छोट्या वाटीने मी उडदाची डाळ घेतलेली आहे. ही आता आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही म्हणाल एवढीशी छोटीची वाटी घेतली, एवढ्याशा उडदाच्या डाळीची किती आमटी होईल? तर ही 4 माणसांना पुरेल एवढी आमटी तयार होती. कारण उडदाची डाळ भरपूर फुगते, त्यामुळं तेवढी डाळ आपल्याला पुरते. उडदाच्या डाळीची आमटी करताना नेहमी डाळ भाजून घ्यायची, म्हणजे आमटी चिकट होत नाही. मंद गॅसवर साधारण 5 मिनिट भाजायचंय, म्हणजे डाळीचा रंग बदलला पाहिजे, साधारण तांबूस दिसली पाहिजे डाळ. डाळ भाजून घेतली की आमटी, म्हणजे ह्याला खरं तर घुटं म्हणतात, उडदाच्या डाळीचं घुटं. तर हे छान खमंग आणि टेस्टी होतं भाजून घेतली की, आणि चिकट होत नाही. म्हणून मीडियम फ्लेमवर 5 मिनिट ही डाळ आपण भाजून घेणार आहोत. ही डाळ न धुताच घेतलीये, त्यामुळं मी एका स्वच्छ कॉटनच्या कपड्याने ती पुसून घेतलीये, म्हणजे मग त्याच्यावरची जी काही पावडर किंवा बाकीचं काय समजा प्रिझर्वेटिव्ह त्याला घातलेले असतील ते निघून जातात. कारण डाळ तुम्ही धुवून घेतलीत की ती चिकट होणार आणि मग ती भाजता येत नाही. म्हणून एका कॉटनच्या कपड्यावर पुसून घ्यायची आणि मग भाजायला घ्यायची. आणि तेलावर भाजली की ती शिजती पण चांगली. हे पहा, आता जर तुम्ही बघितलं तर डाळीचा रंग थोडासा बदलायला लागलेला आहे आणि छान वास येतोय त्याचा. साधारण 4 मिनिटं झाली आपण हे परततोय. फार पण लाल किंवा असं करपवायची नाहीये. आता मी गॅस बंद करते आणि हे भाजलेली ही डाळ एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते. या कुकरच्या भांड्यात मी ही काढून घेते. आता ही डाळ मी थोड्या वेळ भिजत ठेवणार आहे. तुम्ही अशीच लगेच कुकरला लावली तरी चालेल, पण आमच्या इथलं पाणी जड असल्यामुळं ती लगेच शिजत नाही. म्हणून कुठलीही डाळ शिजवताना मला ती थोडा वेळ तरी भिजवावी लागते. म्हणून मी आता ही भिजवणार आहे. ह्यात मी दुप्पट पाणी घालणार आहे आणि एक अर्धा तास भिजत ठेवणार आहे, म्हणजे मग ती चांगली शिजेल. तुमच्या इथं जर पाणी छान असेल आणि डाळी पटकन शिजत असतील तर न भिजवता अशीच तुम्ही कुकरला लावलीत तरी चालेल. हे पहा, ही डाळ कुकरला छान शिजली आहे अगदी, म्हणजे त्याचं गाळ अशी छान झाली. हे पहा, छान अशी हटून घ्यायची आहे ती, म्हणजे मग आमटी छान होती. आता मी काय केलंय, इथे गॅसवर एक कढई तापत ठेवली. ही मी लोखंडाची कढई, मगाशी ज्या डाळ भाजली होती तीच कढई मी आता घेतलेली आहे. आणि दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, साधारणपणे 4 वाट्या. कढई तापलेली आहे. यामध्ये मी साधारण 2 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे. फोडणी तयार करणार आहोत. त्यापूर्वी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अगदी अर्धा इंच एवढं आलं अशी पेस्ट करून घेतली. आता तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालणार आहे.
गॅस मीडियम ठेवायचा आहे म्हणजे मोहरी करपत नाही. मोहरी तडतडली की ही जे मिरचीचं वाटण आहे, आलं लसूण आणि मिरची, हे मी त्या फोडणीत घालणार आहे. त्याचा कच्चेपणा गेला की लगेच त्याच्यावर हळद घालायची, थोडेसे जिरे आणि हिंग, आणि ही जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती सगळी ह्यात घालायची. हे बघा किती छान शिजली आहे ही डाळ. मी ज्या रेसिपीज दाखवते त्या तुम्हाला आवडत असतील तर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. हे पाणी डाळ घातली की थोडंसं त्या फोडणीत आपण हे हटवून घेणार आहे, म्हणजे ती फोडणी त्यात व्यवस्थित मिक्स होते. आता ते जे गरम पाणी करायला ठेवले ते गरम पाणी मी यामध्ये घालणार आहे. साधारण 4 वाट्या एवढं हे गरम पाणी मी ह्यात घातलेलं आहे. ह्यामध्ये मीठ घालायचं, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डावानी. मस्त असं छान खमंग वास आलाय त्याचा. मीठ घालते यामध्ये 1 चमचा, आणि ह्या डब्याला थोडीशी डाळ शिल्लक आहे, त्यात पाणी घालून ते सगळं मी ह्यामध्ये तो डबा सगळा असं स्वच्छ करून ते पाणी ह्यात घालणार आहे. ही कढई जरा लहान वाटते म्हणून मी दुसऱ्या एका स्टीलच्या पातेल्यात हे काढून घेते, म्हणजे ते उकळायला व्यवस्थित जागा आपल्याला मिळेल, नाही तर मग ते सांडेल खाली. थोडा वेळ गॅस बंद करून एका मोठ्या पातेल्यात हे शिफ्ट करते. आता ह्या डाळीच्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्यात. आता ह्यामध्ये मी घालणार आहे 1 टेबलस्पून एवढं म्हणजे सुकं खोबरं जे बारीक करून घेतलंय, आणि कोथिंबीर, आणि ह्यामध्ये 1च आमसूल घालणार आहे. आमसुलाने त्याला खूप छान टेस्ट येते. आणि आता हे छान ह्याला उकळी आणायची. अजून मी ह्यात 1 अर्धी वाटी तरी मी ह्यात पाणी घालणार आहे. ही जी आमटी आहे ही साधारण पातळच करतात, म्हणजे तुरीच्या डाळीची किंवा मुगाच्या डाळीची कशी घट्ट असते तसं हे घुट थोडंसं पातळच असतं, म्हणून मी अजून ह्यात थोडंसं पाणी घालते. हे आता पुढचं जे पाणी आहे ना ते तुम्ही गार घातलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण पहिलं जे पाणी आपण घालतो ना ते गरम घालायचं, म्हणजे आपण जो मसाला घातलाय किंवा फोडणी घातली आहे त्याची छान तर्री येते. मस्त वास सुटलेला आहे घरात. असं हे गरम गरम घुट आणि ज्वारीची भाकरी अगदी पक्वान्नापेक्षाही जास्ती आहे, म्हणजे आणि शिवाय पौष्टिक. उडदाची डाळ पौष्टिक असती, त्याबरोबर ज्वारीची भाकरी
ज्यांना शुगर आहे त्यांना तर हे खरंच त्यांच्या दृष्टीने हे पक्वान्न आहे. आपली आमटी तयार आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉन दाबा, म्हणजे मग माझी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. हे पाहता, ह्याला छान अशी खळखळ उकळी आणून घ्यायची आणि मग आपण ती वाढायची. हे पहा, ही आमटी आपली उकळून तयार आहे. साधारण 2 ते 3 मिनिट लागतात हे उकळायला. मस्त वास सुटलेला आहे घरभर, म्हणजे ह्या वासानेच आपली भूक चाळवते, छान भूक लागते आपल्याला. आणि एक छोटीशी टिप सांगते, आमटीला उकळी आली ना की त्यातला आमसूल काढून टाकायचं नाही, तर ते जास्ती आंबट होती आमटी नंतर, आणि वाढताना पाण्यात पण कोणाच्या जात नाही. मुख्य म्हणजे ती आमटी आंबट होत नाही नंतर, म्हणून आमसूल काढून टाकायचं. हे पाहता, आपण ही आमटी सर्व करूया. या आमटीत किती पदार्थ आहेत आपले? काही नाही, फक्त उडदाची डाळ, आलं लसूण मिरचीची पेस्ट, खोबरं आणि कोथिंबीर, फोडणीचं साहित्य, बस. सगळ्या घरातल्या साहित्यामध्येच आपली ही आमटी होती. सगळ्यांना आवडेल अशी छान मस्त. आपलं ह्याला सातारा, सांगली, कोल्हापूर इकडे ह्याला घुट म्हणतात. घुट, उडदाची आमटी म्हणजे घुट म्हणतात. हे पाता, गॅस बंद करते आणि आमटी ही सर्व करते.